नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा YouTube चॅनलवर। आज आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहित करून घेऊ। छत्रपती शिवाजी महाराज एक महान शूर योद्धा आणि स्वराज्य स्थापक होते। भारतीय इतिहासात अनेक अशा व्यक्तिमत्वांनी आपले नाव कोरले आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले। त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्राचा हा महान राजा आणि शूर योद्धा केवळ मराठा लोकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीयांसाठी स्वाभिमानाचा आणि स्वराज्य स्थापनेचा मूर्त प्रतीक ठरला आहे। त्यांच्या धैर्याने, बुद्धिमत्तेने, धोरणांनी आणि दूरदर्शी नेतृत्वाने त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, जी पुढील भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणा ठरली। बालपण आणि प्रारंभिक शिक्षण। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे वडील होते शहाजी भोसले, जे आदिलशाही आणि मोगल सैन्यात काम करत होते, तर आई जिजाबाई हिचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर फार मोठा प्रभाव होता। जिजाबाई यांनी शिवाजींना लहानपणापासूनच धर्म, न्याय, शौर्य आणि स्वराज्याच्या तत्वांची शिकवण दिली। घरच्यांच्या प्रेमाने, तीव्र शिकवणीने आणि त्याच्या स्वभावाने त्याला लवकरच एक वेगळाच राजा व्हायची तयारी झाली होती। शिवाजींनी धनुष्यबाण, तलवार, घोडेस्वारी यांसारख्या युद्धकलेत पारंगत होत गेलं। त्यांचे शिक्षण धर्मग्रंथांसह प्रशासन, न्यायव्यवस्था आणि शासनकारभारावरही होत राहिले। त्यांनी जंगलात प्रशिक्षण घेतले, जे त्यांना लवकर लपून हालचाल करण्याची कुशलता दिली। यामुळे त्यांचा योद्धा म्हणून विकास झाला। स्वराज्य स्थापनेचा स्वप्न। शिवाजींना लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेची तीव्र इच्छा होती। त्या काळी भारतावर मुघल व आदिलशाही यांचा सत्ता वर्चस्व होता। स्थानिक मराठा नायक आणि शेतकरी हे परकीय सत्ता दबावाखाली होते। शिवाजी महाराजांनी या परिस्थितीतून मुक्त होऊन स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार केला। 1645 मध्ये त्यांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्य स्थापनेचा पहिला टप्पा पार केला। पुढे त्यांनी रायगडावर आपले राज्य प्रमुख स्थान ठेवले। रायगड किल्ला हा त्यांचा मुख्य संरक्षणाचा केंद्रबिंदू आणि राजवाडा बनला। शिवाजी महाराजांनी आपले शासन प्रभावीपणे वाढवण्यास सुरुवात केली। त्यांनी आपल्या यंत्रणेची रचना केली, ज्यामुळे स्वराज्याचा पाया मजबूत झाला। रणनीती आणि युद्धकौशल्ये। शिवाजी महाराज हे एका हुशार रणनीतिज्ञ आणि छापामारी युद्ध यंत्रणेत पारंगत होते। त्यांनी आपल्या सैन्याला लहान पण जलद हालचाली करणारे बनवले, ज्यामुळे ते मोठ्या सैन्यावर सहज आक्रमण करू शकत होते। त्यांनी गुप्त मार्ग, जंगलातील लपवलेली छावणी आणि किल्ल्यांवर बलाढ्य रक्षण व्यवस्था उभारली। मुघल, आदिलशाही आणि दुसऱ्या सैन्यांवर त्यांनी अनेकदा विजय मिळवला। त्यांनी छापामारीची रणनीती वापरून दुश्मनाच्या कमकुवत भागांवर वेगाने हल्ला केला। शिवाजी महाराजांच्या यशस्वी लढायांमध्ये त्यांच्या युद्धशैलीचा फार मोठा वाटा होता। त्यांनी गौरिला वॉरफेअर किंवा छापामारी युद्धतंत्राचा उपयोग केला। हा तंत्र पूर्वी फारसा वापरला जात नव्हता आणि यामुळे त्यांना सहजपणे मोठ्या सैन्यांवर विजय मिळवता आला। स्वराज्याचे प्रशासन। शिवाजी महाराज हे केवळ एक धाडसी योद्धा नव्हते, तर ते एक कुशल प्रशासकही होते। त्यांनी स्वराज्यातील प्रत्येक अंगाला योग्य प्रकारे चालवले। त्यांनी आपल्या राज्यात शिस्त, सुव्यवस्था आणली। त्यांनी लोकांच्या न्यायासाठी मजबूत न्यायव्यवस्था स्थापन केली। त्यांनी आपले राज्य 4 विभागात विभागले: महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि दक्कन। प्रत्येक विभागावर एक दक्ष प्रशासक नेमला जात असे, जो शासनाचे नियोजन आणि अंमलबजावणी करीत असे। शिवाजी महाराजांनी करसंकलन, कृषी, व्यापार, जलसंपत्ती यावर नियंत्रण ठेवले। त्यांनी एक वेगळे आर्थिक धोरण राबवले, ज्यामुळे स्वराज्य समृद्ध झाले। त्यांनी भ्रष्टाचार दूर करण्यासाठी कठोर नियम केले आणि त्यांच्या न्यायालयात सर्वांना समान न्याय मिळाला। धर्म, संस्कृती आणि लोकसंपर्क। शिवाजी महाराज हे धार्मिक सहिष्णुतेचे आणि धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत उदाहरण होते। ते हिंदू धर्माचे रक्षक होते, पण सर्व धर्मांप्रती आदर व्यक्त करत होते। त्यांच्या दरबारात मुस्लिम, ख्रिश्चन तसेच इतर धर्मीयही सहभागी होते। शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व धर्मांचे लोक सुरक्षित आणि सन्मानित होते। त्यांनी शाळा, मंदिर, वाचनालय आणि सार्वजनिक कामकाजाला प्रोत्साहन दिले।
त्यांचा स्वराज्य हा प्रजेला सुरक्षित, आनंदी आणि न्याययुक्त जीवन देणारा होता. शिवाजी महाराजांचे संघर्ष आणि विरोधक. शिवाजी महाराजांचा सामना केवळ मुघल सैन्याशीच नव्हता तर आदिलशाही, इंग्रज, पोर्तुगीज आणि स्थानिक नायकांशीही झाला. या सर्वांशी त्यांनी रणनीतिक आणि सैनिकी पद्धतीने संघर्ष केला. विशेषतः मुघलांनी त्यांना करण्यासाठी अनेक वेळा युक्त्या केल्या, पण शिवाजी महाराजांनी त्यातून सावरण्याचे आणि पुन्हा आपल्या स्वराज्याचा विस्तार करण्याचे अद्भुत उदाहरण दिले. त्यांनी 1666 मध्ये मुघलांच्या आग्र्याहून यशस्वी पलायन केले आणि पुन्हा आपल्या किल्ल्यावर परत आले, जे त्याच्या धैर्याचे आणि बुद्धिमत्तेचे सर्वोच्च प्रमाण आहे. वारसा आणि प्रेरणा. शिवाजी महाराजांचा वारसा आजही महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात जिवंत आहे. त्यांच्या जीवनाची कथा, त्यांच्या स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि त्यांच्या नेतृत्वाची महानता लोकांच्या मनात जागृत आहे. त्यांनी दाखवलेले स्वराज्य स्थापनेचे मार्ग, स्वाभिमान आणि न्यायासाठी झटण्याचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि नेत्यांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानले आहे. निष्कर्ष. छत्रपती शिवाजी महाराज हे एक अशी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वराज्याची स्वप्ने प्रत्यक्षात आणली. त्यांचा जीवन आणि कार्य हे केवळ इतिहास नाही, तर प्रेरणादायी कहाणी आहे जी प्रत्येक भारतीयाला न्याय, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी झगडण्याची शक्ती देते. त्यांच्या धैर्याने, दूरदर्शी नेतृत्वाने आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाने त्यांनी भारतीय इतिहासात अमरत्व प्राप्त केले. शिवाजी महाराजांचा आदर्श आजही प्रत्येक राज्यकर्त्याला, नागरिकाला आणि लढवय्याला प्रेरणा देतो. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा. धन्यवाद.